अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाझळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे। व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी नाचती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे। मुकुटमणि पुंडलिक मुकुटमणि पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे दिक गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे। विठ्ठला 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 अनादि अंबिका भगवती बोधपर्डी घेऊन याती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा ये ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे। सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगदवंदने जगद्गुरु श्रीमंत संत नाथपंथातील एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा महत्वाचा या अंबेच्या स्वरूपाचा वर्णन करणार असा अभंग आज घेतलेला आहे। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी आपल्याला सर्वच करायचंय। अभंगाचा पूर्ण भावार्थ तुम्हाला समजेल असा मला सांगायचं आहे। 1 वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या पद्धतीने मला आज कीर्तन करायचं आहे। 2 या स्थानाचं महत्त्व सांगायचं आहे। 3 आणि बाबांची कृपा या ठिकाणी कशी झाली 4 या 3-4 गोष्टीचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे। त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट तुमच्या खर्शी गावाचं भाग्य। बुवा लयच आमचं वर्णन करायला सुरुवात केली तू गावाचं, मला काही घेणं नाही। तुमच्या गावाचं वर्णन करायचं मला काही घेणं नाही। काय तुमचं गाव मला काही अशा प्रकारचा लाखो रुपयाचा ऐवज देणार आहे आणि मी घेणार आहे, मला घ्यायचाही नाही तुमच्याकडून तुम्ही देणार पण नाहीत। पण खर्शी गावाचं भाग्य एवढ्याकरता मला वर्णन करायचं आहे। या ठिकाणी नर्मदा मैयाचं प्रागट्य झालेलं आहे। यापेक्षा अजून काय पाहिजे सांगतो तुम्हाला मी। ही नर्मदा मैया जर तुम्हाला कळाली की तुमचं जीवनच सफल झालं। त्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला मी। नर्मदेला
परिक्रमा करणारे, हे तर लांबच राहिलं. पण नुसतं नर्मदेला पाहिलं तर आईच्या 21 कुळ्या आणि वडिलाच्या 21 कुळ्या सर्व पापमुक्त होतात. हे नर्मदेचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठला बुवा, हे तू जे सांगितलं हे कोणत्या पुराणातलं सांगितलं? बगल पुराणातलं तर नाही सांगितलं? नाही. ज्यावेळेला नर्मदा मैया प्रगट झाली 33 कोटी देवांच्या आज्ञेवरून, 33 कोटी देवांनी विनंती केली, माई या जगाचं पाप धुण्याकरता जगात कुणीच नाही आहे, तुम्ही या. आणि खरं एक लक्षात ठेवा, जगताचं पाप धुण्याकरता, नाहीस करण्याकरता नर्मदा मैया भगवान शिवांच्या समोर मेकल पर्वतावर भगवान शिवजी मस्तपैकी ध्यानस्थ बसले होते. एवढी उग्र तपश्चर्या करीत होते, एवढी उग्र तपश्चर्या करीत होते. त्या उग्र तपश्चर्येनं अंग तापलं गेलं. भगवान शिवांचं भयंकर तापलं गेलं आणि त्या तापलेल्या अंगातून घाम निघायला लागला. त्या घामाचे दवबिंदू जमा होता 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 एका कुंडामध्ये जमा झाले, खडग्यामध्ये जमा झाले. आणि त्या खडग्यामध्ये जमा झालेले दवबिंदू घामाचा अशा प्रकारचं छोटसा खड्ड्यामध्ये साचलेलं पूर्ण अशा प्रकारचं ते तेज, आता भगवान शिवाचं तेज होतं. ते भगवान शिवांच्या अंगातून निघालेला घाम होता तो. आणि त्या घामाच्या असणाऱ्या धारेतून नर्मदा मैयाचं प्रगट्य झालेलं आहे. विठाला 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 विठाला. मैया आपोआप प्रगट झाली त्या घामाच्या बिंदूपासून. आणि पाहिलं आपले पिता ध्यानस्थ आहे, आपले पिता ध्यानस्थ आहे, मी पण का ध्यानस्थ होऊ नये. आणि मग भगवान शिवांच्या समोर मेकल पर्वतावर शिवजींच्या समोर माता नर्मदा लगेच ध्यानस्थ बसली. नर्मदेचं तेज साधं समजू नका महाराज, जगतामध्ये एकही नटीचं तेज नाही असं तेज तिचं आहे. तुम्ही काय म्हणा, हे कटरीना, हेमा मालिनी, डिंपल, हे ह्या सगळ्या एका बाजूला, सगळ्या जेवढ्या भारतातल्या नट्या आहे, जगातल्या नट्या आहे, ह्या एका बाजूला, आणि माता नर्मदाचं तेज एका बाजूला. एवढी स्वरूप सुंदरी होती. पण भगवान शिवांच्या समोर, आता भगवान शिवांचं कसं माहिती, हा जटाट वीट गला आहे की नाही, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं भगवान शिवांनी अशा प्रकारचं तपश्चर्येला बसलेले. आणि माता नर्मदा त्यांच्या समोरच बसली. कालांतराने भगवान शिवांची समाधी उत्थान झाली आणि पाहिलं आपल्या समोर कोण बसलेलं आहे. शिवांनी पाहिलं की जिची आपण आराधना करत होतो, 33 कोटी देवांच्या तपश्चर्ये करता, 33 कोटी देवांचं पाप जाण्याकरता, भूतलावरचं पाप जाण्याकरता जिची आराधना करत होतो ती आपल्या समोर हजर आहे. आणि म्हणून शिवजींनी डोळे उघडले. हे देवी, देवी म्हटल्याबरोबर माता नर्मदेनी डोळे उघडले. पिताश्री, देवी नका म्हणून, मी तुमची कन्या आहे, मी तुमची कन्या आहे. एक काम करा, मी आता तुमच्यापासून निर्माण झालेली आहे, माझ्यावर अशीच कृपा छत्र असू द्या. म्हणे अजून काय पाहिजे बेटा तुला, मागायचं माग. नर्मदा मातेने असे काही वर मागून घेतले, 3 ते 4 वर, की संपूर्ण जगाचं कल्याण होईल असे वर मागून घेतलेले. पहिला तर वर मागितलाय,
तुमच्या छायेमध्येच कायम वास असावा. कायम छायेमध्ये म्हणजे भगवान शिवांच्या छायेमध्ये आजही नर्मदा मैया आहे. याच्या पाठीमागे जिथपर्यंत जलप्रलय झालेला होता, किती वेळा जलप्रलय झाला आतापर्यंत? मला असं वाटतं कित्येक वेळा जलप्रलय झालाय पृथ्वीवर, सर्व जगत नष्ट झालंय, पण माता नर्मदा मैया ही नष्ट झालेली नाही. ती भूतलातून वाहतच राहिली आतापर्यंत, इथून पुढे पण वाहत राहील. आणि या भूतलावरचं पाप नाहीसं करण्याकरता माता नर्मदेनं भगवान शिवांच्याकडून वरदान मागून घेतलं. हे भगवान भोलेनाथ, मला गंगेमध्ये आंघोळ तीन वेळा आंघोळ, यमुनेची 7 वेळा आंघोळ, या दोघींचं जेवढं पुण्य होतं ते माझ्या एका आंघोळीनं पुण्य व्हायला पाहिजे. म्हणजे 7 वेळा डुबक्या गंगेत मारा, यमुनेत मारा, पण त्या सर्वांचं पुण्य एका बाजूला, आणि एकाच वेळा नर्मदा मैयामध्ये स्नान करा, ते पुण्य एका बाजूला. अशा प्रकारची नर्मदा मैया अचानक अशा प्रकारचे शिवजींच्याकडे मागायला लागली. तथास्तु. अजून एक सांगतो, माझ्या मध्ये जेवढे जीव जंतू असतील, काठावर जेवढे असतील, तेवढे सगळे लोकांचा उद्धार झाला पाहिजे. मग 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 10 पायाचे, 20 पायाचे, 25 पायाचे, सरपडणारे जलचर, भूचर, हवेचर, खगचर, नभचर, सगळ्यांचा उद्धार व्हावा मागून घेतला वर. तथास्तु. अजून एक सांगतो, कारण नर्मदा अष्टकामध्ये हे म्हटलेलंच आहे. ततस्तु जीव भजंतु तंतु भुक्ती मुक्तिदायक सविंदु सिंधु शुष्कलत तरंग भंग रंगितम दुछत्तु पाप जात जात कार्य वारि संयुत कृतांत दूत कालभूत भीतिहार वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे दम महागभीर नीरपूर पापधूत भूतलम वनत् समस्त पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाभय प्रकंडु सूनु हरिम्यदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. लक्ष लक्ष किन्नरा लक्ष सार पूजितम ततस्तु जीव जंतु तंतु मुक्ती मुक्तिदायक. संपूर्ण नर्मदाष्टकामध्ये आद्यगुरु शंकराचार्यांनी एवढं काही जेवढं मागणं मागितलंय तेवढं सगळं त्यात आहे. जगाचा उद्धार करणारी ही माता नर्मदा, आणि ती माता नर्मदा ओंकारेश्वरला जी प्रगट झाली, अमरकटकला जी प्रगट झाली, तर ती विमलेश्वरलाच समुद्रामध्ये विलीन झाली. माता ही नर्मदा मैया जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेच मंदिर नाही महाराज, पण एरंडोल तालुक्यामध्ये खर्शी गावामध्ये तिचं प्रागट्य झालंय. काय कारण? मैया कुणाच्याही गावामध्ये स्वतःहून जात नसते. आमचे दिव्य गुरुजी माधवानंदजी सरस्वती नर्मदेची परिक्रमा करीत होते. 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा संपली आणि ओंकारेश्वरलाच वास्तव्याला थांबले. सेवा काहीतरी व्हावी मैयाची, याकरता दररोज शिरा वाटायचं काम सुरू केलं. शिरा आता तिकडे MP मध्ये त्याला हलवा म्हणतात. काय म्हणतात? हलवा. हलवा. आपल्याकडे हलवा म्हणजे हलवा हा हलवा नाही, हलवा म्हणजे प्रसाद. याला नर्मदा मैयाच्या भाषेमध्ये कढाई म्हणतात. काय म्हणतात? कढाई. कढाई प्रसाद म्हणजे शिऱ्याचा प्रसाद. कढाई प्रसाद म्हणजे कोणता?
प्युअर कणिक, रवा नाही बर का, रवा नाही, प्युअर कणिक सुंदर कोमट भाजायची आणि त्यात जेवढी कणिक तेवढंच तूप टाकायचं आणि तेवढीच साखर टाकायची, त्याला कढई म्हणतात. आणि अशी कढई वाटायचं काम आमच्या बाबांनी सुरू केलं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. रोज भगवान भोलेनाथ म्हणायचे, अरे तू इथे काय प्रसाद वाटतोय, मैयालाच घेऊन जा तिकडे. पण ते स्वप्न कधी खरं असतं का हो? स्वप्न खरं असतं का? मी तुम्हाला विचारतो खर्शीकरांना, स्वप्न खरं का खोट? बरं स्वप्न कधी पडतं? मी तुम्हाला प्रश्न करतोय, स्वप्न कधी पडतात? भर झोपेत, साप चूक. मग जागी असताना, जागी असताना पडतं. आता तुम्ही जागी आहे का झोपलेले? जागी आहे. तुम्हाला आता स्वप्न पडतंय? नाही. म्हणजे जागी असताना स्वप्न पडत नाही. बरं खूप झोपलाय, गार घोरतोय चांगला, खर खुर खर झोप घोरतोय, मग अशा घोरण्याच्या अवस्थेत स्वप्न पडेल? नाही. म्हणजे झोपल्यानंतरही स्वप्न पडत नाही आणि जागृती अवस्थेतही स्वप्न पडत नाही. मग स्वप्न कधी पडतं? या दोन्ही मधली जी अवस्था आहे, जागृती आणि निद्रा, या दोन्हीच्या मधली एक अवस्था आहे, त्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. या सुषुप्ती अवस्थेत जे स्वप्न पडतं, आता कोणत्या वेळेला कोणतं स्वप्न पडलं तर तुम्हाला 7 दिवस सांगावं लागेल मला, कोणत्या वेळेला कोणतं स्वप्न पडलं, काय काय घडतं. सकाळी 9च्या आत पडलेलं स्वप्न, रात्री झोपेच्या आत, रात्री 9 वाजेच्या आत पडलेलं स्वप्नाचा त्याचा विचार वेगळा, 9 ते 12 पर्यंत जे स्वप्न पडतं त्याचा विचार वेगळा, 12 ते 3 पर्यंत पडणाऱ्या स्वप्नांचा विचार वेगळा, आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 3 ते संध्याकाळी 6 या 3 तासामध्ये पडणाऱ्या स्वप्नांचा विचार वेगळा. आता सगळा स्वप्नांचाच विचार जर मी इथं जर सांगायला लागलो तर माझं मुख्य आराध्य दैवत मा नर्मदा हिचं चरित्र राहून जाईल. याकरता मी आता स्वप्न सांगत बस नाही, फक्त मी तुम्हाला विचारतो, स्वप्न खरं असतं का खोटं असतं? खरं आहे ना? तुम्हाला जर स्वप्न पडलं आणि समजा शेती सगळी दिलीप महाराजांना देऊन टाकली, दिलीप महाराज ठाकरे आळंदीकर यांच्या नावाने सगळी शेती करून दिली, आणि मी उद्या जर तुमच्याकडे आलो तर तुम्ही म्हणा, ते का स्वप्नातलं का खरं असतं काय? तुम्ही लगेच मला म्हणाल, आहे का नाही? म्हणजे स्वप्नातलं खरंच खरं नसतं का? स्वप्नातलं खरं असतं का? उदाहरण सांगतो तुम्हाला मी समजण्याकरता. एक जण झोपला, रात्री गाढ झोपला, पण गाढ झोपल्यानंतर पण त्याला एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं त्याला? त्याला सहज फिरायला गेला आणि वाघ दिसला. काय दिसला? जरा जोरात बोला ना. काय दिसला? आडनावाचा नाही, खरोखरचा वाघ. खरोखरचा वाघ दिसला. मला सांगा, तुम्ही तुमच्या शेतात जर एखादा बिबटी आला छोटासा, तर तुम्ही काय कराल? अहो चिंग चिंगाट घरी. नुसता गावातून जर जायला लागला किंवा शेतातून जायला लागला तर तुम्ही मात्र त्याच्या समोर थांबणार नाही. काय करेल तो तुम्हाला? महाराज स्वप्नामध्ये स्वप्न झोपला, स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याचा मोठा वाघ आला आणि याच्या अंगावर झेप टाकली. झेप टाकल्यानंतर महाराज याचे 7 गेले आणि 5च राहिले. कोणाचे? कोणाचे? झोपणाराचे.
7 गेले आणि 5 राहिले महाराज. कालच धोतर घेतलं होतं अगदी पांढरं सफेद, पण त्याचा कलर पूर्ण पिवळा झाला. इथंच संपवतो मी आता. हा दृष्टांत इथंच संपवतो. फक्त तुम्हाला या दृष्टांतातून प्रश्न विचारायचा, स्वप्न खरं का खोटं? बरं, स्वप्नातला वाघ खरा की खोटा? खरा का खोटा वाघ? वाघ खरा का खोटा? खोटा. स्वप्नातला वाघ खोटा. पण धोतर पिवळं झालं याची वाट काय? स्वप्न खोट पण भास मात्र खरा आहे. परिणाम खरा आहे. मग स्वप्न खोटं म्हणता येईल का? एक लक्षात ठेवा, भगवंताच्या इतर स्वप्न, व्यवहारातले स्वप्न तर भरपूर पडतील, पण भगवान कधी तुमच्या स्वप्नात आलेत का? पांडुरंग कधी आला तुमच्या स्वप्नात? आम्ही रोज भजन करतोय, विठाला 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 रोज कीर्तनात भजन करतो आम्ही विठ्ठलाचं. कधी विठ्ठल स्वप्नात आला का? हात वर करा बरं एखाद्याच्या. माझ्या आला म्हणा. मी तो भाग्यवान समजेल तो, त्याच्यावर लक्ष्मीची कृपा झाली, त्याचं गरिबी सगळी जळून जाईल विठ्ठल आल्यानंतर. का? एकटा येत नाही तो, रुक्मिणी सह येणार, तसा येणार नाही. मला सांगा तुम्ही, देव ज्या वेळेला स्वप्नात येतो त्यावेळेला कुठलीच चिंता राहत नाही महाराज, आहे की नाही? एकच प्रमाण सांगतो याला, प्रमाण. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी, प्रवेश भितरी केला देवी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी, प्रवेश भितरी केला देवी. चिंताचे पळाले गोकुळा बाहेरी, 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 प्रवेश भितरी केला देवी, प्रवेश भितरी केला देवी. चिंताचे पळाले गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवी, प्रवेश भितरी केला देवी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. आतमध्ये देवानं जर प्रवेश केला ना तर सगळ्यांची चिंता निघून जाते. तुम्हाला बिना चिंतेचा एखादा व्यक्ती इथं थांबा बरं, दाखवा बरं बिना चिंतेचा. महाराज आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता अजिबात नाही, हात वर करा बरं. याचा अर्थ प्रत्येकाला चिंता नावाचा रोग लागलेला आहे. मग चिंता जर आपल्याला पळवून लावायची असेल तर देवाचं आगमन झालं पाहिजे. हा, गोकुळामध्ये देव आला, देवाला आनंदाची या घरा, आहे की नाही? देवाच्या देव आपल्या घरात देव आला की सगळी चिंता, क्लेश, दुःख, दारिद्र्य सगळं नाहीच होत. एक ठिकाणी श्लोकातही म्हटलेलं आहे, चिंता क्लेश अवघे दरिद्र दुःख हरवी, देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा,
भक्ता बहुदोषवी. हे सगळं ऑटोमॅटिक जात असतं. मला सांगा, तुम्ही शिवजी स्वप्नात येणं सामान्य नाही. आणि आमच्या बाबांच्या माधवानंदजी सरस्वती बाबांच्या स्वप्नात आले आणि सांगितलं, हे शिरा वाटायचं सोडून द्या आणि आपल्या असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात खर्ची नावाच्या गावाला माता नर्मदेचं प्रागट्य करा. तुमच्याबरोबर माता नर्मदा यायला तयार आहे. महाराज 8 दिवस स्वप्न खोटं ठरवलं. बाबांनी 8 दिवस खोटं ठरवलं. हे कुठे खरं असू शकतं का? आणि मग मात्र 9व्या दिवशी बाबांना ज्यावेळेला साक्षात्कार झाला, जर आता जर तू जर मला नेलं नाही, बाबांना ते खरं वाटतच नव्हतं. तरी सुद्धा मातेला म्हटले, मी पुलावर उडी टाकून देऊ का? इथं नर्मदेचा पूल आहे तिथे, जे गेले असतील त्यांना माहिती. या पुलावरून उडी टाकून देऊ का? खरं आहे का खोटं आहे? त्यावेळेला 17 वेळा सांगितलं. आदिशक्तीनं सांगितलं, मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही, मला घेऊन चला. आणि खरोखर सांगतो महाराज, माता नर्मदेच्या करता ज्यावेळेला त्या दिवशी ठरवलं, खर्शी गावात आले. ज्या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी नारळ बरोबर पाहिला की याच ठिकाणी माता नर्मदा बसण्याकरता तयार आहे. मातेची मूर्ती, आज हा जो दगड वापरलेला आहे, हा दगड तुम्हाला भारतामध्ये फक्त जयपूरला एकच ठिकाणी भेटेल. 3-4 प्रकारचे मार्बल असतात, त्यापैकी सगळ्यात भारी, याला तेल लागू शकत नाही, या फुटू शकत नाही, याच्यावर हजारो वर्ष पाण्याचा वर्षाव करा, याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, अशी सगळ्यात महाग असणारा दगड बाबांनी अशा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याकरता मूर्ती घडवायला टाकली. आणि अतिशय सुंदर स्वरूपाची. एवढ्या मी तर म्हणतो, मी गुजरात पूर्ण पाहिला. गुजरात मध्ये एवढ्या सुबक मूर्त्या आहेत. कारण मी यात्रा करणारा व्यक्ती आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये मूर्तीचं दर्शन घेणारा व्यक्ती. त्या प्रत्येक हजारो मूर्त्या पाहिल्या, पण या मूर्तीसारखी मूर्ती मला कुठेही पाहायला मिळाली नाही. विठाला विठाला. असं दैदिप्यमान स्वरूप आदिशक्ती आणि तुमच्या गावाला आली. मला बरं वाटलं जरा. म्हणून ही कोण आहे, हिचं स्वरूप कळण्याकरता बाबांनी या ठिकाणी, बाबा म्हटले मला या ठिकाणी बरंच मला सायास करावे लागले. आणि नंतर या ठिकाणी मैयाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या स्थानाला एक दुसरं महत्वाचं स्थान म्हणतात, आदिशक्ती सप्तशृंगी, आपल्या खानदेशाची जननी जगन्माता. की लग्न झाल्यावर पहिले कुठे जातात? नवरा बायको कुठे जातात? तुमच्याकडे कुठे जातात? गडावर जातात की नाही? आदिशक्तीला विनंती करतात, हे आदिशक्ती, आमचा संसार सुखाचा होऊ दे, 1चे 21 होऊ दे, 5चे 25 होऊ दे, वेल मांडवावर जाऊ दे, मांडव मोडला तरी चालेल. सज्जनो, आदिशक्ती हे आपलं मूळ स्थान आहे. माता ही मूळ स्थानाची आदिशक्ती केव्हा, कधी, कशी निर्माण झाली? एकनाथ महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे. महाराज, ही अनादी आहे. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, मोहमैसासुर मर्दनाला लागो, मोहमैसासुर मर्दनाला लागो, विविध तापाची करावया धाडणी, विविध तापाची करावया धाडणी, भक्त लागीत
जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन हाती बोधाचा जेना घेईन नवविध भक्तीच्या करोनी नवरात्र करोनी पोटी मागे न ज्ञानपुत्र धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र दंभ सासऱ्या सांडीन कुपात्र आईचा जोगवा मागेना. या अभंगामध्ये नवरात्र कोणती, अनादी अंबिका कोणती, अन म्हणजे नाही, आदी म्हणजे आधी नव्हती, पूर्वी नव्हती, परंतु जी अनादी कालापासून होती, अनादी कालापासून होती पण दिसत नव्हती, अशी अनादी. हिला कोणी अंबिका म्हणेल, हिला कोणी सप्तशृंगी म्हणेल, हिला कोणी तुळजा भवानी म्हणेल, हिला कोणी कोल्हापूरची अंबाबाई म्हणेल, हिला कोणी वैष्णवी म्हणेल, हिला कोणी चामुंडा म्हणेल, हिला कोणी ज्वाला म्हणेल, हिला कोणी कांगडा म्हणेल, हिला कोणी चित्तपूर्णी म्हणेल. अशा अनेक अनेक नावांनीही प्रसिद्ध असलेली ही आणि या महामंडलेश्वरमचे माधवानंद गिरीजी महाराज या सप्तशृंगीचं माहेर कुठे नेमकं. काही काही लोक म्हणतात बेटावद, खरं कुठे आहे? कुठे सांगतात बेटावदलंय माहेर. सप्तशृंगीचं माहेर बेटावद नॉमिनल आहे, पण सप्तशृंगीचं माहेर जर खरं पाहिलं तर ते खर्शी गाव आहे. विठाला विठाला. 6 शास्त्र 18 पुराण बाबांनी पाहिले की उचललं आणि सांगितलं असं नाही. आजही बाबा 18 पुराणाची कथा करतात. याचा अर्थ असा की त्यांचा अभ्यास आहे आणि 18 पुराणावर बोलणं म्हणजे सामान्य नाही. आम्हाला एक पुराण नीट सांगता येत नाही, एक पुराण नीट सांगता येत नाही. त्याच्यात काही भजनच, काही त्याच्यात खेळ, त्याच्यात काही गोष्टी, त्याच्यात काही बरंच भारूड भरून तर पुराण हे पुरण करते. पुराण म्हणजे पुरणाच्या पोळीसारखं, खालून एक पोपडा, वरून एक पोपडा, आणि मध्ये थोडस असलं पुरण तर ठीक, नाही तर ते बी लग्न बारीक बारीक असं आहे. महाराज, ज्ञान हे सामान्य नाही. 18 पुराणांचा अभ्यास करणं एवढी सोपी गोष्ट नाही. ज्याला लहानपणापासून व्यासंग असावा लागतो, लहानपणापासून ज्यांनी जीवनच परमार्थामध्ये झोकून दिलेलं आहे, त्यांनी 18 पुराणाचा अभ्यास केला आणि सप्तशृंगीचं खरं माहेर आपलं या ठिकाणी खर्शी गाव ठरवलं आणि याच ठिकाणी तिची सेवा, नर्मदा मातेची सेवा करायचं ठरवलं. आणि म्हणून या असणाऱ्या खर्शी गावामध्ये हा भव्य आणि दिव्य नामयज्ञ या ठिकाणी हा जो चाललेला आहे, हा त्यांच्याच कृपेमुळे, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे. खर्शी गावाचं सहकार्य जर नसतं तर ते करू शकले
नसते. असो, मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी हे असणारी अनादी असणारी भगवती म्हटलंय तिला. तिला काय म्हटले? भगवती. भगवती काय म्हटलं? बरं, भगवान का म्हणतात? ज्याला अनेक भग आहे तो भगवान. भग म्हणजे कोणते कोणते? ज्ञानेश्वरी उघडा म्हणजे समजेल. ऐका यशस्वी अवतार्य. बरोबर आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतु निसंगाचा सांगा तू. म्हणे पार्था दत्त चित्तू अवधान दे. 6 गुण 6 भग याला. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 भग आहे. पण 6ही भग त्याने आपले अनेक भक्तांना वाटून दिले, ठेवले नाही जवळ. कोणाकोणाला वाटले आता ते सांगत बसू. माझा कीर्तनाचा हे शेपूट लांबल दुसरीकडेच. मग माझा अभंग तर पूर्ण सुटला पाहिजे. पण तरी सुद्धा ओनली टच. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फाकविती. एकनाथी भागवत पाहून घ्या. सगळे 6चे 6 गुण देऊन टाकलेले आहेत भगवंतानं. आणि असे असणारा तो भगवंत आणि त्याची असणारी भगवती. जिथं भगवंत आहे तिथं भगवती आहे. आहे की नाही? ज्ञानेश्वरी मध्येच म्हणताना आहे की नाही? चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की. अरे संत त्या ठिकाणी विवेक आहे. चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. शंभू आहे तिथे अंबिका आहे. तसं विठ्ठल आहे तिथं रुक्मिणी आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. मला काही चिंताच नाही आज. आमचे कीर्तनकार महाराज मला बरोबर अगदी म्हणजे टच करायला आहेत. नामदेव महाराज रात्री कीर्तन करून पुन्हा इथं कथेला हजर. दोन्ही टाइम कीर्तनाला हजर आहे. धन्यवाद महाराज. जोडी बी तशी हो ना, जोडीच आहे ती. महाराजांचं नाव नाही माहिती मला. सुरेश महाराज. धन्यवाद महाराज. अगदी कसं आहे माहिती आहे का, हा एकट्याचा खेळ नाही. आणि गायन वादनाशिवाय महाराज कीर्तनाला रंग नाही. ही शक्ती कोणाची आहे? संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में वसे है राम. रागी जो सुनावे रोगी को, तो रोगी को मिले आराम. महाराज, तुम्हाला जर रोगातून नीट बरं व्हायचंय का, रोगातून कोणत्याही रोगात राहायचं नाही, फक्त रागामध्ये तल्लीन राहा. म्हणजे या रागामध्ये नाही, नुसता स्वर लावून बसा घरी सकाळी सकाळी. सा श्वास संपत नाही तिथपर्यंत तो स्वर लावा.
3 प्रकारचे व्यायाम तुमचे होतील. कपालभाती होईल, अनुलोम विलोम होईल. तुमच्याकडे रोग शरीरात शिल्लकच राहणार नाही. पण आम्ही रोग जाण्याकरता जा जळगावला, जा सुरतला, जा बडोद्याला, जा दिल्लीला, जा कलकत्त्याला, जा हाडकं मोडायला. हा ना, ते वाजून दाखवत असे असं केलं वाजलो, हा आता बरं वाटलं. अरे 2 मिनिटापुरतं पुन्हा जैसेचे ते तैसे. रबर ताणलं की लांबतं आणि सोडलं की जैसे येते. असंच आहे. ॲलोपॅथिक दवा जे आहे ना, ॲलोपॅथिक याने इंजेक्शन देणारी लोक, डॉक्टरला कळतं का रोग? खरं सांगा तुम्ही, काय कळतं महाराज? काही नाही कळत. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा सगळं विचारतो तो. झोपा, आ करा, आ, छाती तपासा, इकडून तपासा, तिकडून तपासा, हो उलथा, पाठीला लाव, ते कानात काय घालून असं 2 वायर, इकडून तपास, तिकडून तपास, सगळीकडून तपासून झाल्यावर हा बसा उठून. काय होतं तुला? झक मारायला तपासलं 15 मिनिटं. अरे 15 मिनिटं जर तुला तपासायला लागले तरी कळलं नाही तर डॉक्टर झालाच कशाला? MBBS डॉक्टर, MBBS त्याला म्हणतात काय? ॲलोपॅथिक दव्याने माणसाचा रोग जाणार नाही. तुम्ही दररोज रामदेव बाबाचा व्यायाम करा आणि दररोज स्वर साधना करा. स्वर साधना जर केली तर तुमच्या पोटामधला सगळे रोग निघून जातील, तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. असं आहे महाराज. मला एवढं कशा करता सांगावं लागलं? हे कलाकार जे आहेत ना, सामान्य नाही, मागूनही मिळत नाही मला. आणि असे कलाकार आपल्या ठिकाणी मिळाले म्हणून बोललो एवढं. जाऊ द्या, विठाला जरा दोघा करता एकदा जोरदार टाळ्या द्या ना एकदा. वा वा वा. आणि कीर्तनकाराला हे सगळे प्रमाण पाठ असावे लागतात. आणि शिवाय 3 in 1 आहे ते. 3 in 1 म्हणजे गायन तर गायन, कीर्तन तर कीर्तन, आणि कशातही टाक, वादन तर वादन. असे दोघही चौरंगी चिरे आहेत. चौरंगी तिघही. आमचे गायक महाराज, त्यांचं नाव आदिनाथ महाराज सुद्धा हे चौरंगी चिरे. गायन तर गायन, वादन तर वादन. आणि खरं सांगतो महाराज, गायन वादनाशिवाय आपल्याला रंग भरत नाही. तुम्हाला बरं वाटतं की नाही? चाली म्हटलेलं आहे की नाही? प्रमाण म्हटलेलं बरं वाटतं ना? मागे अशा प्रकारचं जर म्हटलं तर आपल्याला ते प्रमाण कळतात आणि ते प्रमाण आत्मसात होतात. असो, मी एवढं कशा करता सांगतो? भगवती, मी सुटलो नाही. मी बरोबर अभंगाला सोडून कुठेही जाणार नाही. भगवती, जिचे 6 ऐश्वर्य असे भगव आहेत, ती भगवती आली कुठून? ही महाराज अचानक आली. महाराज पहिले कोठेच नव्हते काय, कोठेच नव्हते काय, कोठेच नव्हते काय, पहिले कोठेच नव्हते काय. चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्य होते बाय, अवघे शून्याचे होते बाय, अवघे शून्याचे होते बाय, शून्याचे होते बाय. गाढोबा रे तेरे ते, गाढोबा रे तेरे ते, गाढोबा तेरे 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 तेरे ते. निर्माण झाला.
पुढे काय झालं? तेथे कढाल गदा निर्माण झाली, जगे कडाल निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, वेळे एवढी ख्याती केली, इंद्रचंद्राची म्हणे बाहुली, इंद्राविकास मन बाहुली, कानोबा तेरे तेरे ते, 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 तेरे तेरे ते. ओ! तेथे एक ढालगज निर्माण झाली. लक्ष देऊन ऐका आता. ढालगज म्हणजे कोण? ढालगज म्हणजे माया. तिने एवढी ख्याती केली, इंद्रचंद्रासे म्हणे बाहुली, कानोबा तेरे तेरे ते. इंद्रचंद्राला कोणी निर्माण केलं? ओ, इंद्रचंद्राला कोणी निर्माण केलं? महाराज, मायेने. बरोबर आहे ना? तुम्हाला कोणी निर्माण केलं? मला कोणी निर्माण केलं? आमच्या टाळकऱ्यांना कोणी निर्माण केलं? कोणी निर्माण केलं? मायेने. ज्या आदिशक्तीने आपल्याला जन्म दिला, आता विपर्यास करू नका. आता विपर्यास करू नका. या मायेनं काय केलं बरं का? तिने बापाची दादूला केला. काय केलं तिने? आपल्या बापालाच काय केलं? दादूला. तिने बापाची दादूला केला. कोण वाईट म्हणे बोला? कोण वाईट म्हणेल का याच्यात? याच्यातलं अध्यात्म कळलं तर तुम्ही मुळीच वाईट म्हणणार नाही. माया कोणती? दादूला कोणता? हे ब्रह्म कोणतं? हा बाप कोणता? तुम्हाला एक मुक्ताबाईचा अभंग माहितीये का? उबगले सासरी आता मला माहेरासी न्यावो, तोडा एवढा जाच पडते पाया तुमच्या हो. बगले सासरी आता मला माहेरासी न्यावो. दादूला कोणता? कामरूपी दादूला. काम माझा दादुल्या गडे भलतीकडे नेतो, उबगले सासरी आता मला माहेरी न्याहो. क्रोधाला धीर म्हटलं गेलेलं आहे. क्रोधाला धीर म्हटले. आणि सासूला, सासू ही कल्पना मजला जाच करीते नाना. प्रत्येकाची सासू एवढी त्रास देते महाराज. पूर्वीच्या सासवा लय बेकार. पूर्वीच्या बरं का, आताच्या सासवा खूप चांगल्या. का बरं चांगल्या माहितीये का? सुनबाईच्या पुढे बोलताच येत नाही. आता सून म्हणते सासूला, सून. सासूला म्हणते सून, नवऱ्याला म्हणते साहेबा. सगळ्यांना सून म्हणजे सगळ्यांना ताब्यात घेणारी सून. मला सांगायचं एवढंच आहे,
सासू ही कल्पना आहे. सासू ही कल्पना मजला जाच करीते नाना. अविद्या ही तर ननंदबाई उगीच राहावे ना. बघले सासरी सासरी आता मला माहेरी न्यावो. बघले सासरी आता मला माहेरी न्यावो. हो बघले सासरी आता मला माहेरी न्यावो. हो बघले सासरी माहेरी न्यावो. आवाज पाहिजे होता बाबांना. उबगले सासरी आता मला माहेरासी न्यावो. माहेर कोणतं सासरा कोणता याच्यात खूप 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 अशा प्रकारचं ते जर सांगत बसलो तर आपलं कीर्तन बाजूला राहून जाईल. ही अनादी आंबेचं स्वरूप मला वर्णन करता येईल. मग ही असणारी अनादी असणारी माया, या मायेनं काय केलं? बापची दादूला केला. कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चला. तिच्याच बोलाने चालायचं. आता कोणाच्या बोलाने चालताय तुम्ही? अहो तुम्ही कोणाच्या बोलाने चालताय? ए तोबदार, कोणाच्या बोलाने चालताय? सरपंच, ओ सरपंच, कुठं चाललंय? दळायला. सरपंच दळायला, चेअरमन दळायला, अवघे तिच्याच बोलाने चला. असं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. मला एवढंच सांगायचं आहे फक्त, ही असणारी अनादी आहे. या अनादी होती, आहे, राहील. आणि अशी असणारी अनादी भगवंताचे षडगुण ऐश्वर्य संपन्न करणारी भगवती, इने हातामध्ये बोधरूपी परडी घेतली आहे पहिल्या चरणात. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. होत ज्ञानाचा पाजडती, होत ज्ञानाचा पाजडती, बोध ज्ञानाचा प्राजडती, बोध ज्ञानाचा प्राजडती. उदो उदो भक्तनाथ ते, उदो उदो भक्तनाथ ते. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. उदो उदो भक्तनाथ ते, उदो उदो भक्तनाथ ते. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. बोध परडी घेऊन हाती, बोधरूपी परडी हातात घेतलेली आहे. बोध म्हणजे हा कोणता बोध आहे महाराज? भक्ती रूपी बहीण ज्यावेळेला धावून गावावरून येते त्यावेळेला बोधरूपी पुत्र निर्माण होतो. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. भक्ती बहिणा धावून आली गावा, भक्ती बहिणा धावून आली गावा. आता गंगा मी कशी करू केव्हा, आता गंगा तरी उतरावा,
झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा ममता ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या मी करू केदवा झाली संध्या संध्या माझा गेला महाराज भक्ती रूपी ज्यावेळेला मोगरा फुलायला सुरुवात होते भक्तिरूपी बहीण ज्यावेळेला गावावरून धावून येते त्यावेळेला कुठे हा बोधरूपी पुत्र जो आहे निर्माण होतो. तुम्हाला माहिती आहे का श्रीमद भागवत ऐकणारी मंडळी आहेत श्रीमद भागवत सांगणारी मंडळी आहेत. मी काय इथं सांगणार आहे श्रीमद भागवताच्या प्रथमच सुरुवातीला श्रीमद भागवत महात्म्य याच्यामध्ये एक स्त्री आणि तिचे मेलेले 2 पुत्र जर्जर झालेले 2 पुत्र कोण बरं ते पुत्र महाराज ज्ञान आणि वैराग्य बोध त्यांचा पूर्ण संपून गेलेला आणि त्यामुळे ते निश्चिंत पडलेले. ज्यावेळेला भक्तीचं अमृत पाजलं जातं त्यावेळेला ज्ञान आणि वैराग्य जिवंत राहत. म्हणून या ठिकाणी जो पोत सांगितलाय पोत कशाला म्हणतात तुमच्याकडे मला काही कळणार नाही पण तुम्हाला मी समजून दिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानाचा पोत पाजळणे पोत कशाला म्हणतात तुमच्याकडे महिला मंडळ माहित नाही सांगू महिला मंडळ तुमच्याकडे तुळजा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत नाही होतो ना मग जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत असताना एक असा लांब काकड्यासारखा एक ती ड्युटी वेगळी लांब असा असतो गोल 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 आणि वर पेटवलेला असतं त्याच्यातून तो जळत राहतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे काकडा हा सकाळचा वेळ तो काकडा बारीक असतो एवढा एवढा असतो काकडा एवढा एवढा पण तो अंबाबाईचा जो पोत्राजाकडे पोत असतो पोत्रा म्हणतात ना अंबाबाईचा पोत्रा पोत त्या पोत्राचाकडे जो पोत असतो हातात धरलेला लांब असतो जाड असतो एवढा वर पेटलेला असतो त्याच्यातून काय निघतो जाळ निघतो तो जो जाळ निघतो तो ज्ञानाचा जाळ निघतो पोत ज्ञानाचा पाजळती हा ज्ञानाचा पोत घेऊन आमचे असणारे भक्त प्रत्येक गावोगावी जातात. या ठिकाणी खर्शी गावात आलेले ज्ञानाचा पोत घेऊन बाबांनी उभं केलेलं आहे या ठिकाणी ज्ञानाचा पोत घेऊन आणि या ज्ञानाच्या पोताने सगळं खर्शी गाव उजळायचंय आणि एकदा ज्ञानाने हे गाव उजळलं मग हे नाचायला लागतात ऑटोमॅटिक आहे की नाही. म्हणून उदो उदो भक्त नाचती आणि मग त्यांना आनंद झाल्यावर प्रत्येक गोष्ट आहे ना हो ज्याला आनंद वाटला ज्याला आनंद झाला तो नाचायला लागतोच आहे की नाही वाटतात की नाही. समजा एखादा निवडून आला काय होतो मग ते नाचतात की नाही एवढे नाचतात बेभान नाचतात बाबा. हा आता कसे नाचतात मी काही नाचून दाखवत नाही तुम्हाला हा त्यांना स्वतःची सुद्धा भान राहत नाही महाराज. अय बुवा आज कोणच्या गावाला कीर्तन नाही आज कुठं चालला म्हणजे त्यांना नीट उभं पण राहता येत नाही असे आपल्याकडे बघतात तसेच नाचतात. मला एवढंच सांगायचं आहे फक्त आत झालेला आनंद नाचण्यातून प्रगट करतात
आमचे भक्त तसेच उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो. जगदंबे आणि अशा नाचण्यामध्ये अंबाबाईला बोलवतात, तुम्ही या गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई हो येई हो जगदंबे येई हो जगदंबे ओ मुळा पिठे तू आंबे, मुळा पिठे तू आंबे. हो मुरली येई हो जगदंबे येई हो जगदंबे. विचारू नका बरं का मला, माझ्या अंगात नाही. सज्जनो, या असणाऱ्या नाचण्यामध्ये भक्त बेभान होतात आणि त्या आंबेला बोलवता, हे आंबे तुम्ही या गोंधळा येई वो. आमच्या या गोंधळाला या, आमच्या गोंधळाला या, खर्ची गावच्या गोंधळाला या हो. मुक्ताबाई महाराज तुम्ही पण आमच्या गोंधळाला या हो. ज्ञानोबा राया तुम्ही आमच्या गोंधळाला या हो. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरचा निवृत्तीनाथा आमच्या खर्ची गावच्या गोंधळाला या हो. सगळे आले महाराज, ज्यांना ज्यांना विनंती केली ते सगळे आले. शेवटी आमच्या एकनाथ महाराजांना म्हणावं लागलं, सगळ्यात अधिकारी जे होते ना अभंगाच्या तिसऱ्या चंग, व्यास वसिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी. व्यास वसिष्ठ वशिष्ठ शुक गोंधळी. व्यास वसिष्ठ वशिष्ठ सुख गोंधळी व्यास वसिष्ठ वशिष्ठ सुख गोंधळी. नाचताती सोहमेरी, नाचताती नाचताती सोहमेरी. नाचताती नाचती सोहमेरी नाचताती नाचती सोहमेरी. द्वैत भाव भाव विसरून बडी, द्वैत भाव भाव विसरून बडी. द्वैत भाव भाव विसरून बडी द्वैत भाव भाव विसरून बडी. खेळती आंबे आंबे तुझे गोंधळी. हे आंबे आंबे तुझे गोंधळी खेळती आंबे आंबे तुझे गोंधळी. खेळती आंबे आंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई वो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. येई वो जगदंबे. गोंधळा येई वो जगदंबे. येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. आमच्या गोंधळाला या. कोण कोण आलं माहितीये का? सगळ्यात अधिकारी व्यक्ती व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी. व्यास महाराज ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे, व्यासाचा मागोवा घे तू, भाष्यकारा ते वाट पुसतू. ज्यांचा मागोवा ज्ञानोबारांनी घेतलाय त्या व्यासांनाही बोलवलं. वशिष्ठ महाराज अखिल जगाचा चालक मालक तारक असणारा राम प्रभू परमात्मा, त्यांचे गुरु वशिष्ठ मुनी ते पण आलेत. शुक, ज्या शुकाचार्यांनी आईच्या गर्भात किती दिवस राहिले? ब्राह्मणाच्या पोरा एका खेळास ब्याले. बामणाचे बोर एका खेळात व्याले. वर्ष लपाले हो 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले. हो नागवेची पळून गेले रे. नागवेची पळून गेले रे. हो नागवेची पळून गेले रे. ऐका केले या तुला सांगतो, ऐचे झालोला खेळ खेळले रे. ऐका केले या तुला सांगतो, झालोला खेळ खेळ. हो ऐक केडिया तुला सांगतोय गजानन खेळ खेळ रे.
जाणून केले केले रे बामलाचं पोर एक खेळाच भ्याले ब्राह्मणाचा मुलगा ते 12 वर्ष लपाले रे 12 वर्ष आईच्या गर्भात लपून राहिलो 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की आई म्हणते चला लवकर नाही जर झालं तर शिजर का होईना पण करा काढा बाहेर 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे जसं बाहेर आलं तसं आपण जसं होतं तसंच पळून गेलं व्यास महाराज पाठीमागून हाक मारता अरे शुका हे शुका ज्यांच्या बोलण्याला झाड सुद्धा ओढ येत होती झाड एवढा अधिकार पण ते शुकाचार्य पाठीमागे बघायला तयार नव्हते आहा. नाही बघितलं महाराज जाता 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 काही स्त्रिया तलावामध्ये नग्न स्नान करीत होत्या कपडे बाहेरच काढलेले होते हे नागव पोरग 12 वर्षाचा तरणा बांड पोरगा समोरून गेला पण त्या स्त्रियांना काहीच वाटलं नाही पाठीमागून त्यांचे पिता व्यास महर्षी एवढा अधिकार 18 पुराण लिहिले महाराज व्यासांनी आहे की नाही व्यासस्य वचनम दोयम आहे का नाही काहीतरी श्लोक आहे कसा परोपकार पुण्याय पापाय परपीडनम संपूर्ण 18 पुराण व्यासांनी लिहिले एवढा अधिकार होता महाराज पण शुकाचार्यांना तो कळाला की नाही कळाला पण शुकाचार्यांनी पाठीमागे बघितलं नाही जे बात नाही बघितलं स्त्रिया स्नान करताना अजिबात लाजल्या नाही परंतु हे म्हातारं जे आला ज्यावेळेला आलं पांढरी दाढी लांबलचक जटा लांबलचक पांढऱ्या जणू काय वाखाच्या वज आपल्याकडे एक आंबाड असतं का आंबाड्याची आहे का एकदम पांढरे सफेद झालेलं सगळं पांढरं सफेद झालेलं म्हातारं तिथून जात असताना त्या स्त्रिया लाजल्या आणि पटकन पाण्यात जाऊन फक्त मानावर काढल्या बस मानावर ठेवल्या त्यावेळेला व्यास महर्षी तिथं थांबले स्त्रियांना म्हणतात का रे पोरींनो इथून तरणा बांड पोऱ्या गेला त्यावेळेला तुम्ही लाजल्या नाहीत आणि मी म्हातारा माणूस आजोबा इथून जात असताना तुम्ही मला लाजून तुम्ही पुन्हा पाण्यात गेल्या म्हणे बाबा तुम्ही म्हातारे झाले तुमची वासना म्हातारी नाही झाली विठाला आणि तो 12 वर्षाचा तरणा बांड असून त्याच्या मनामध्ये यत्किंचितही वासनेला स्पर्श केलेला नाही याच्यापेक्षा काय या गोंधळाकरता व्यास महर्षी आले शुकाचार्य आले वशिष्ठ आले व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी नाचायला लागले परंतु नाचता नाचताना सोहम म्हणायचे तुम्ही पण नाचताय दररोज मग सोहम दररोज म्हणताय पण तुम्हाला वाटत नाही नाचत नाही का तुम्ही सगळेजण सोहम म्हणताय श्वास आत घेतला की सो सोडताना हम श्वास घेतला की सोहम शब्दाचा आवाज आपोआप येत असतो सोहम 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 श्वास घेताना सो सोडताना हम श्वास घेताना सो सोडताना हम असा जो हा सोहम ध्वनी सारखा चालू आहे म्हणून
कबीर महाराज म्हणतात, अरे श्वास श्वास पर हर जपो. हं? जपा ना, पण नाही. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. जहाँ से कहीं कुछ नहीं, यहाँ मेरी मस्ती उठा लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. सभी में बड़ा मैं हूँ, सभी में बड़ा मैं हूँ, सभी में मैं भला मैं भला हूँ, सभी में मैं बड़ा मैं भला हूँ. सभी में सभी में बड़ा मैं हूँ, सभी में बड़ा हूँ. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरे मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. असं काही ना वाटतं माझ्यापेक्षा मोठं कोणीच नाही. एवढ्या अभिमानाने ताटलेले असतात. सगळ्यांनी माझंच ऐकावं. काय बर का गुरुजी, सगळ्यांनी माझ्याच ऐकावं, इतर मी कुणाचंच ऐकू नये. अशी नालायक अवलाद असते काही. माझ्या हातातच जग असावं, माझ्या हातातच सत्ता असावी. वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ज्याची अशी मस्ती असते ना, एक दिवस चिरल्याशिवाय राहत नाही. म्हणून नारायण स्वामीने गायलेलं आहे, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. जर जमलं तर बघून घ्या. असो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या असणाऱ्या सोहम यज्ञामध्ये सगळे लोक गुंग झाले, मस्ती सोडून गुंग झाले. कोण कोण? व्यास, वशिष्ठ, शुक, हे सगळे आपला अहंकार सोडून नाचायला लागले. आणि म्हणून असा असणारे नाचता 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 एक जण राहिला. कोण? जो पहिला वारकरी होता तो. मुकुटमणी पुंडली पहिला वारकरी, सगळ्यात पहिला वारकरी नाचायचा राहिला. पण आता आपल्याला कसं काय घेईल? तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिला वारकरी कोण आहे? कोण आहे सगळ्यात पहिला वारकरी? पहिला वारकरी हे भोले शंकर. राइट. सब्देवन के बड़े बाबा पहिला वारकरी आमचा. आता लांबलं तरी 2 मिनिटं लांब होतं बरं का भाऊ.
आता लांबल म्हणजे आता आठवलं म्हणून सांगतो. ज्यावेळेला भोले बाबा नको नको ज्यावेळेला भोले बाबा जाऊ द्या, मी आपलं एवढं अगदी शॉर्टकटने हाणतो याला, म्हणजे हा जो दृष्टांत शॉर्टकटने आणतो. काकड्याची सुरुवात झाली पंढरपूरच्या मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकड्याची सुरुवात झाली. सगळे लोक आले. शुकसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडाडूनी पाहतात जगदेटी, कवाडाडूनी पाहतात जगदेटी. शुक संकाधिक नारद तुंबर बाबा 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 बाबा. पुढे काय झालं माहितीये का? कैलासगिरीवर भोलेनाथजी होते आणि एकटेच निघाले, हातात त्रिशूळ घेतला आणि काकडीची वेळ झाली, निघाले लगेच. पार्वती म्हटलं थांबा, जाऊ नका थांबा. कुठे चालले तुम्ही? अहो काकडा सुरू झाला पांडुरंग, तुम्ही एकटेच? अजिबात जमणार नाही, मी पण येणार. अगं पंढरपूरच्या वारीमध्ये काही एक जण आहे का? लय गर्दी. आणि यावर्षी तर विचारू नका, सगळ्या महिलांना अर्ध तिकीट केल्यामुळे बाबा 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 सगळे एसट्या फुल. जिकडे पाहा तिकडे महिला गर्दी. कोण जाऊ देत आम्हाला? नाही म्हटलं तुला जाता येईल, पण मला जाता येईल का नाही सांग. नाही पण म्हटलं चल काय हरकत नाही, तुझी इच्छा झाली ना चल माझ्यावर. मग तिचं अर्ध तिकीट आले महाराज पंढरपुरापर्यंत. येत असताना अटकवलं, तसं जायचं नाही. आतापर्यंत मी तुम्हाला कुठंच सोडलं नाही. तुमचं वाहन असणार विमान नंदी बाबा, मला सोडून चाललात तुम्ही. मला सोडून गेले ना, मग बघा चल बाबा तू पण. अरे बाबा गर्दी आहे तिथं खूप, तुला कोण येऊ दे, तुम्ही असल्यावर मला काय काळजी. नंदी बाबा, पार्वती माता, गणपती बाप्पा आले आणि जोरात, पप्पा कुठं चालला? आत्ता येतो बाजारातून. नाही नाही मी पण येणार म्हटले. महाराज गणपती बाप्पा पाठीमागे लागले. म्हटलं काय हरकत नाही, हे बघ मी चालेल तसं चालत जा, गपचूप बसायचं, जरी त्रास झाला तरी बोलायचं नाही. चला कार्तिक स्वामी आले. बाप्पा तुम्ही दोघं सर्वच झाले, मला एकट्यालाच घरी. म्हणजे तो पण चल. आता किती मेजॉरिटी किती झाली? आता अख्खा परिवार आहे ना. अवघा आणीला परिवार, सगळा परिवार आणला. हे गर्दी बाबा 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 बाबा. कसे तरी पंढरपुरात शिरले. कोण? हा परिवार. आणि शिरल्यानंतर काय विचारू नका महाराज. भगवान भोलेनाथ पुढे, पाठीमागे नंदी, गणपती बाप्पा आणि राहिली पार्वती, राहिले ना पाठीमागे. लेडीची एवढी गर्दी. ए बाई माग चला, ए बाई मी चालले पुढे. मला चालले म्हटले, चांगली साडी घातली ना खुशाल निघाली पुढं. हा तू भारी साडी दाखवते का तुझी मला? नाही ग बाई तसं नाही काही. अशा बोलायला लागल्या महाराज. भगवान शंकरांना हाक मारली पार्वतीने, ओ स्वामी हे पहा लोक काय. मी तुला पहिलेच म्हणत होतो येऊ नको. एक काम कर तू, इथं पाठीमागेच थांब, लांब थांब, इथं थांब. आमचा काकडा झाला की परत येतो आम्ही. जसे गेले तसे डायरेक्ट चंद्रभागेत गेले. ह्या गर्दी चंद्रभागेमध्ये बाबा 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 विचारू नका. मग भोलेनाथानं सांगितलं, नंदी बाबाला सगळं जण पुढे घेऊन चालल्यानंतर, ए बुवा तुला काही अक्कल आहे का? एवढ्या गर्दीमध्ये मोटरसायकल घेऊन चाललाय खुशाल.
अरे वारकऱ्याची तरी त्याला कदर कर. सगळं भोले बाबाला बोलायला लागले. म्हटले नंदी बाबा म्हणायला लागले सगळेच जर भोले बाबाला बोलत असतील तर मी इथं थांबून घेतलेलं बरं. मग नंदी बाबांनी थांबून घेतलं पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ. लक्ष देऊन ऐकताय ना? ऐकताय का? सांगू का पुढं? नंदी बाबांना थांबून घेतलं. गणपती महाराज निघाले, कार्तिक स्वामी निघाले, पार्वतीने मागच थांबून घेतलं, नंदी बाबानं नदीत थांबून घेतलं. पुढे भगवान शंकर, भोलेनाथ, गणपती बाप्पा सगळे निघाले. पुढे सगळे निघाले. कार्तिक स्वामीची एकानं तो शेपूट वडलं. कुठे चाललं पुढं? म्हणून महाद्वाराच्या अगोदरच गेले ना पंढरपूरला. कोण कोण गेले त्यांनी सांगा. नाही जर गेले असेल, आता मी सांगितले याप्रमाणे वर्णन आहे, त्या ठिकाणी त्या मंदिराचे दर्शन घेत जा. कार्तिक स्वामीने पाठीमागे थांबून घेतलं. भगवान शंकर आणि दोघच भोलेनाथ, गणपती बाप्पा चालता 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 कशी तरी नामदेव पायरी ओलांडले आणि गणपती बाप्पाची डेरी दबली. बाप्पा डेरी दबली. म्हटले हे पा काय करतो गड्या आता? एक काम कर, मी पटकन दर्शन करून येतो, तू इथंच थांब. गणपती बाप्पाला उचलला आणि नामदेव पायरीच्या वर ठेवून दिला. बघितलं ना? बघितलं की नाही? कशाचा महाराज तुम्ही सांगता म्हणून आम्ही अहो म्हणतोय. भगवान भोलेनाथ जसे पुढे गेले, भगवान पांडुरंगानं भोलेनाथांना पाहिलं. काय झालं माहितीये का? भोलेनाथांना पाहिल्याबरोबर आमच्या पांडुरंगाने आमच्या भोलेनाथांना उचललं, डोक्यावर ठेवून घेतलं. कोणी? आजही आमच्या पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे? पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे? तुम्ही बघून आले का? अभिषेक केला का कधी पांडुरंगाचा? नाही ना. मग तुम्हाला कृती जाणवते फक्त की भगवान भोलेनाथ हे पांडुरंगाच्या डोक्यावर बसलेले आहेत, एवढंच जाणवतं ना फक्त. कृती तुम्हाला मी सांगतो, कृती. तुम्ही जर पाद्यपूजा करायला जर गेले पांडुरंगाची, हरिओम शिव, पहिल्यांदा शिव महिमनाचा महिमन पारंदे परमविदुषो यज्ञ सदृशी सुधीर ब्रह्मादीनामपि तदवदन्नास्त्वयि किराथावाच सर्वस्वमति परिणाम वधिगृणन. मग त्या जो लिंगार्चन किंवा तुलसी अर्चन करणारा असतो त्याच्या हातात बेल दिला जातो. बेल. नास्त्वयि गिराथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनि पवाद परिकरः अतीत पंतानं तव च महिमा वाङ्मनसयो रथद्व्यावृत्त्यायं जगदितमभिदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कति गुणगुणा कति विधेय गुणा कस्य विषया पदे त्वरवाचीने. संपूर्ण शिवमहिम्न होईपर्यंत ते बेलाचे पानं आपल्या हातात राहतात आणि महिम्न संपल्यानंतर ते पानं भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर चढवले जातात. बारीक कृती पहा पांडुरंगाची. वरच का चढवले जातात त्याचं कारण आहे, भगवान शिव पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर तुळशी कधीच चढवली जात नाही. भगवान पांडुरंगाच्या पायाजवळ जो अर्चन करतो त्याच्या हातात तुळशी दळ ठेवलं जातं आणि नंतर मग पांडुरंगाष्टक म्हटलं जातं आणि पांडुरंगाच्या पायाजवळ तुळशी अर्पण केली जाते. म्हणजे पांडुरंगाच्या पायाजवळ तुळशी आणि डोक्यावर बेल. भगवान भोलेनाथ डोक्यावर. असे भोलेनाथ सुद्धा आमच्या पांडुरंगाच्या काकड्याला दररोज येतात, आहे की नाही?
त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. रंभादिकनाथ ते उभ्या जोडून हात चलन मुरो घेऊन आला गिरजेचा कांत चलन मुरो घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आणि अशा प्रकारचे असणारे तेही नाचायला लागले. पांडुरंग नाचायला लागले. नाचता 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 देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. महाराज, या असणाऱ्या रंगात नाचणं फार महत्वाचं असतं. आम्ही कुठे बी नाचतो, कुठेही नाचण्यापेक्षा, लग्नाच्या वराती समोर नाचण्यापेक्षा इथं नाचा. मी शेवट तुमचे समाचार घेणार आहे. जाता जाता नाचता की नाही नाचता बघतो मी. कोण कोण नाचणार नाही, सगळ्यांना नाचवतो, घाबरू नका. असो, व्यास वशिष्ठ शुकगोंधळी नाचत आधी सोमवेळी. आणि अशा सर्वांचा असणारा मुकुटमणी मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका. 33 कोटी देवनायका, 33 कोटी देवनायका, 33 कोटी देवनायका 33 कोटी देवनायका. देवनायका कौतुका, गोंधळ घालीचे गोंधळ घालते कौतुका गोंधळ घालते कौतुका. एका जनार्दनी नाच दे हो गोंधळाई हो जगदंबे गोंधळाई हो जगदंबे गोंधळाई हो जगदंबे मुळा पेट तू आंबे. सगळ्यांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा, चित्त मोकळं करा, मांडी घाला आणि हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, बार कुमाई, विडोबार कुमाई. विकुदे विकुदे विडोबार कुमाई. नेरची गाडी आलेली का? नेरची गाडी विडोबार कुमाई, नेरकर आलेले का? विडोबार कुमाई, नेरकर धुळे, धुळे जिल्ह्यातील नेर. कुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये Tobar kumaye, tobar kumaye, Abi tobar kumaye, Abi tobar kumaye, tobar kumaye, tobar kumaye. विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये Dobar kumaye, dobar kumaye, dobar kumaye.
मला सांगा तुम्ही, सगळ्याला कंजूसपणा करा, पण टाळी वाजवायला आणि मुखातलं नामस्मरण करायला कधी कंजूसपणा करू नका. माझी जवळजवळ कीर्तनाची सेवा समाप्त झालेली आहे. माऊलीचं भजन आपल्याला असं करायचं आहे की सर्वांनी माऊलीचं भजनाकरता लाईनीत उभं राहायचं आहे. पुरुष मंडळीने उभं राहा बरं. पुरुष मंडळी उभे राहा आणि सर्व लाईनीत पुरुष मंडळ उभे राहा. ज्ञानोबा ज्ञानोबा आवाज 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा 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 हो. ज्ञानोबा 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 हो. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हो. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा हरी बोल माऊली तुकाराम हो. ज्ञानोबा 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 माऊली हो. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो. जय जय ज्ञानोबा हो माऊली ज्ञानोबा हो. जय जय ज्ञानोबा 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 तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली हरी बोल हो. ज्ञानोबा 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 ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माऊली माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझ्या ज्ञानेश्वर माऊली 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 हा उडी 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 हा माऊली 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 जेवढे जेवढे नाचले या सगळ्यांना धन्यवाद. 10 मिनिटं फक्त खाली बसा.
माझी सेवा संपली. जसं मला बोलता आलं तसं मी बोललो. बोलता बोलता 2 शब्द वाढाव झाले असेल तर उदंड अशी कृपा करा. हळूहळू बसा आणि बसणं झाला की मग उठ जा. उदंड अशी कृपा करा, ते काढून टाका. कमी जर पडले गेले असेल तर तुमची तीव्र जाज्वल्य बुद्धी चालवा. भर समांतर करा, सर्त करून घ्या. वक्तृत्वाच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द गेला असेल, आईवडिलाचा अंतकरण देऊन या ठिकाणी क्षम्य करा. या शुभकामनेवराच्या कीर्तनाला पूर्णविराम. झालेली सेवा नर्मदा मैयाच्या चरणी समर्पण करतो. उद्या नर्मदा जयंती आहे. सगळ्यांनी आपापल्या घराच्या समोर दरवाजामध्ये 2 दीपक लावायचे. गंगेचं पूजन करायचं आणि गंगेचं पूजन करून त्या गंगेचं तीर्थ घ्या. नर्मदा मैया तुमच्या घरात येईल आणि सगळ्यात आनंद तुमच्या घरात नांदो. तुमच्या घरात, प्रत्येकाच्या घरात नर्मदा मैया मनासारखं करो, अशी मी नर्मदा मैयाला विनंती करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय रे विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुकाराम 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सप्तशृंगी माता की जय. जय. नर्मदा मैया की जय. पार्वती पते हर हर महादेव.